समोर येऊन राहिले बरं तुम्ही माणसं. ते राष्ट्रपती आहे हे भूलू नका. परवा एका बाईची कलाकारी पाहिली नाही काय? रूपम पाठक. काय केलं रूपम पाठकनं? त्या महिलाच्या समोर आताही बसता का तुम्ही? रूपम पाठकनं केलं तरी काय? महिलांच्या मुली समोर या म्हणा, म्हणजे ते जागा लहान लहान मुलीनं समोर येऊन बसा ना. समोर येऊन जा तुम्ही. आणि तुम्ही उद्या तुमच्यातल्या क्रांतिकारी मुली पैदा झाल्या तर बरं होईल. पुरुषांनी माणसाच्या ऐकून नाही तर रूपम पाठक सारखी अनेकाची इज्जत घेणारे नेते पैदा होतील. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती झाल्याविन न मिटे गावाचे दुःख दारुण. दारुण म्हणजे देशीनं नाही. जनजागृती झाल्याविन न मिटे गावाचे दुःख दारुण. दृष्टी येता लोकाशी पूर्ण दुर्जन मेघ गाळू न शकते. कारण जागृती झाल्याशिवाय आमच्यात काही परिवर्तन येणार नाही. त्यासाठी कीर्तनाचं माध्यम आहे बाबा, प्रवचनाचं माध्यम आहे, नारदीय कीर्तनाचं माध्यम आहे. कीर्तन म्हणजे जागृती, गोंधळाचं माध्यम आहे. शिवरायाच्या वेळेस तानाजीला गोंधळ कळावा लागला की आम्ही गोंधळी गोंधळी शिवरायाचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी शिवरायाचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी संभाजीराजाचे गोंधळी. संभाजीराजाचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी जिजाऊ मासाहेबाचे गोंधळी. गोंधळी गोंधळी जिजाऊ मातेचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी सावित्रीबाई फुल्यांचे गोंधळी. गोंधळ यासाठी करायला लागला की लोकांना एकत्रित करण्यासाठी. हे सत्यपालच्या नाटक, सत्यपालच्या कीर्तनी त्याचाच एक माध्यम आहे बाबू. डिजिटल मॉडेल आहे हे. उलट्या सुलट्या खंजेऱ्या वाजवून लोकांना 2 तास बसवून समाजाला ज्या विचाराची गरज आहे ते विचार मांडत राहतो मी. ग्रामगीतेचे भाऊ, ज्या ग्रामगीता वंदनीय तुकडोजी महाराजांनी निर्माण केली, पंढरपूरला लिहिली. गावागावाशी जागवा, समूळ भेदभाव मिटवा, लावा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे. आणि त्या ग्रामगीतेमध्ये 41 पॉइंट दिले. देव म्हणजे काय, देवदर्शन म्हणजे काय, संन्यासी म्हणजे काय, सर्व विशेष वेगळे. आणि आज कीर्तन संपल्यावर घेऊन जा. याच्यावर 30% कमिशन नाही. 25 रुपयात एवढी मोठी ग्रामगीता गजानन महाराज संस्थानचे शिवशंकर पाटील त्यांनी निर्माण केली. दुसरी छोटी ग्रामगीता कोरडवाहू लोकांसाठी 15 रुपये. पण मला कीर्तन ग्रामगीतेवर, मी विदर्भातला आहो ना, तुम्ही इकडे पडता मराठवाड्यातले, काही एरिगेशन काही कोरडवाहू. मी 100% कोरडवाहू एरियातला, विदर्भातला. पण त्या विदर्भाच्या मातीत हे 2 संत जन्मास आले, राईट हँड गाडगे बाबा आणि लेफ्ट हँड तुकडोजी महाराज. आणि यायच्या विचाराचा पगडा बसला. माई माय मले झोका देताना यायचं गाणं म्हणत जाय. आईले सांगतो, आजकालच्या बाया स्टँडर्ड लेकराले झोका देताना अलग गाणं म्हणते, झलक दिखलाजा म्हणते. बसा, या वर नाही खालीच बसा ना. इकडे लेकराच्या मागे बसा. जय गुरु. आमच्या गुरुदेव सेवा मंडळाचे आहेत. ग्रामगीतेत हे लिहिलं, तारतम्य नाही ज्ञानी में तो ज्ञान डुबेगा पाणी में. तारतम्य. थांब ना बेटा, तू उभा कोण राहत? अधिक महिना होता का तुझ्या टाइमले? ज्या लेकरानं गडबड केली ते समजून घ्या की याले मॅन्युफॅक्चर म्हणजे पैदा होते समय, याच्यात काही फरक आहे.
कारण हे मी नाही सांगत, ग्रामगीता सांगते की मायेच्या पोटात लेकरू असताना विद्या गुरुहुनी थोर, आदर्श मातेचे उपकार आणि गर्भापासून संस्कार तिचे बालकावरी. मी निर्माण झालो, मायनं माय वडिलानं तो संस्कार टाकला. माई आई का ना तुकडोजी बाबाचं भजन म्हणत होती ना, या झोपडीत माझ्या, माईचं भजन होते. या झोपडीत माझ्या, मग झोका द्यायची माय पाळण्याले. या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, महालात चोर शिरले. इथं मृदुंगाचार्य आहेत भाऊ, मला मालूम आहे, ज्याईनं आयुष्याचे 8-8 वर्ष आळंदीत दिले. मृदुंगाचार्य, तबला वादक, संगीत केला सर्वे. आता भरत बाबा रामदासी महाराजांचं मी नेहमी त्या, मला कार्यक्रम घेतात कधी सिल्लोडला, जिथं मी रिकामा असलो तिथं वेळ भेटला की मी जातो हरिनाम सप्त्यात, भागवत सप्तामध्ये. परंतु माझ्यावर भरत बाबा रामदासी महाराजांचं प्रेम आहे. नाही तर काही काही महाराज आले हे जुळत नाही मा कीर्तन. पण ज्याचं हृदय मोठं आहे, ज्याचं 10x10च्या खोलीचं हृदय आहे, तो मला भलावत नाही. आणि ज्याचं हृदय सागरासारखं आहे, ना हम रहे अपने लिए. मी तर चुकीचा कोणाला वाटत असन चुकीचा बोलते, पण मी माया शास्त्रानं बोलतो. ग्रामगीता आहे आपल्याजवळ, आणि मी ग्रामगीतेचा आधार घेऊन तुकडोजी बाबा, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर, विशेष इम्पॉर्टंट, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, याचा आधार घेऊन मी बोलतो ना. मी रिकामा कसा काय बोलू, ज्याचं समाजाला काही काम येत नाही. कारण मलाही या लेकरांना खेळवावं लागतं ना, कारण हे उद्या भविष्य आहे. 10 दिवस खटोळ बाबांनी आपल्या वडिलांच्या पित्यर्थ 31 डिसेंबर ते 10 डिसेंबर उद्या महाप्रसाद, 10 दिवस कीर्तनाचा दरवर्षी 7 वर्षापासून आयोजन करतात. मी आमच्या गौतम दादा खटोळांना वंदन करतो की 31 डिसेंबर ते 10 जानेवारी, नाही तर लोकायले नवीन वर्ष म्हणजे ते 31, आणि त्याचा 31 म्हणजे ते 50 ग्राम मारू तो रास्ता भूल जाए, और 100 ग्राम मारू नाली में गिर जाए. पुरी शीशी मारू तो लाता खा जाए, पुरा लाता खा जाए, पुरी शीशी मारू तो लाता म्हणून खा आपण जाए, खटोळजींना धन्यवाद देऊ, टाळ्या वाजवा. 2-4 बायका नाचवल्या म्हणजे लय तीर मारले का त्यानं. त्याला नवीनच सुरू झालं डान्स स्पर्धा. 12 वर्ष 18 वर्षाची पोरगी कॉलेजच्या पोऱ्या समोर नाचून राहिली की जाऊ द्या ना घरी. आता वाजले तर 12, मला जाऊ द्या ना घरी. आता तुम्ही सांगा तुकोबारा कसा शिवाजी पैदा होईल. मग आपण दोष देतो मुलांवर, ते शिकवण. 18 वर्षाची पोरगी 19 वर्षाच्या पोरासोबत नाचून डान्स हो कला आहे, पण तसे गाणे घ्या ना, देशाचे घ्या ना. ते देशाचं नाही गाणं घेणार, येऊन जाऊन जाऊ द्या ना घरी. नाही तर ते ऑटो रिक्षाचं कोणतं गाणं आहे ना बेटा, हा कोणतं गाणं आहे बेटा, बोल बोल, पुस्तक घे तुकडोजी महाराजाचं. ये हे गाणं कोणतं आहे, सांग सांग सांग. या रे. शहरातले लोक पोरं भित्रे हवे तुम्ही. अरे आता मी जर भिलो असतो तो ताक धिना धिनवर आता 7:15 टीव्हीवर नसतो. माहित असलं तू बोलत जा. तुम्हाला तुला जर बोलायचं- माहित आहे बेटा ते ये ना, समोरच बोल ना. बसतो. अरे उद्याचं भविष्य आहे रे तुम्ही पोरं. चल या माईक म्हण ना, ते कोणतं गाणं आहे बेटा ऑटो रिक्षाचं, घे ना माईक. हा वाट बघतोय रिक्षावाला, ओके. रिक्षावाला अरे कामावर जायला उशीर जायला, वा. कामावर जायला उशीर जायला. बघतोय रिक्षावाला ती वाट माझी
वा एका एकाची कला आहे भाऊ. हरिपाठातलं म्हणून दाखव बर. घे देवाची ये द्वारी एखादं हे नाही येत. अबे 10 दिवस सप्ताह चालते बे इथं कीर्तनी सप्ताह. एवढी एखादी लाईन तर सांग. नाही येत. बर मग हे कोण्या वर्गात शिकवलं गुरुजींना तुला? नाही ना बेटा, कला आहे. हे कलाच आहे ना. मी लहानपणी गाणेच म्हणू. आता मी या गाण्यावर दुसरं गाणं तयार केलं. बार मध्ये जायला उशीर झालाय, बार मध्ये जायला उशीर झाला, बघतोय चिअर्सवाला रे वाट माझी, बघतोय चिअर्सवाला. अभिनंदन. बघतोय चिअर्सवाला. याला नोट दे, बक्षीस दे. बेटा भजनाचं पुस्तक घे तुकडोजी महाराजाचं किंवा नोट घे. मागचे बोलू नका. बोलू नका. सुरू ठेवा. टाळ्या त्याच लेवलला ठेवा दोन्ही. हे वय मायबापाचे संस्कार. त्यानं नोटाले हात नाही लावला. इथं कोणी साहेब लोक असतील टेबला खालून खाणारे, याचं शेण खाणारे सकाळी. धन्यवाद तुकोबाराया, तुम्ही वेळोवेळी सावधान करताना बापा. धन्यवाद. जरी निघून गेले तुम्ही शरीर रूपानं, पण अभंग गाथेच्या रूपानं तुम्ही जिवंत आहात बाबा. जोडून या धन उत्तम व्यवहारे. याच्या पुढचं रे एखाद्या मुलीनं सांगा बरं बेटा उभी राहू. याच्या राय ना उभी. मग वा सावित्रीची लेख राय ना तू उभी. उदास विचारे वेच. वा बहीणजी टाळ्या वाजवा रे. अच्छा माई बहीण बोलली ग्रामगीता पाठवतो ताई मी. हा हे ग्रामगीता हातानं जाऊ दे, नेऊन देऊ नको. हँड टू हँड. हातानात याच्या दोन लेकीबाईचं खासाल तर नरकात जाल. जाऊ द्या. फेका फेका फेका. जाऊ द्या आता, जाऊ द्या. दे नेऊन बेटा, नाही तर लोक लेकीबाईचंही खातात. तुकाराम महाराज तुम्ही काय चुकीचं सांगितलं का? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. याच्यात मी 3-4 गोष्टी साधल्या. त्या पोराच्याही जाग्यावर आणून दिलो की हा शिकला कुठं. ते लेख बोलली सावित्रीची, जिजाबाईची लेख बोलली. तेही सांगून दिलं की पोरापेक्षा पोरगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करी. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार उद्धार करी. नाही तर या लेकराने विचारा ना बाबू ऐश्वर्याच्या सासऱ्याचं नाव काय बेटा? दुसऱ्या मुलांना बोला. पुस्तक. हा ऐश्वर्याच्या सासऱ्याचं नाव काय? बोलत जा. हा बोल बोल. हा उभे राहा. नाही यांना अमिताभ बच्चन या. धन्य माता पिता तया दिया, धन्य माता पिता तया दिया, धन्य माता पिता तया दिया, धन्य माता पिता. दादा दादा दिया. तुम्ही वयानं मोठे असल्याच्यानं लहान पुस्तक चांगलं नाही दिसत. ज्योतिबा फुलेच्या दत्तक मुलाचं नाव सांगा, ग्रामगीता घेऊन जा. यशवंत ते राहू द्या, मोठी ग्रामगीता घेऊन जा. अभिनंदन. मला वाटलं मार बसते का, पण माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माँ सावित्रीने दिया हमें सुंदर यशवंत राजा. देखो रे देखो बजाया उसने, देखो रे देखो बजाया उसने, गतारों का बैंड बाजा रे. माझी जाऊने दिया मुलांना काही विचारा, पिक्चरच्या बाबतीत अभ्यास आहे. आणि म्हणून मी या लेकरांना खेळवतो. आणि खंजेऱ्या उलट्या सुलट्या हे जगातल्या कोण्या संगीत शाळेत नाही. परवा झी मराठीवर येऊन गेलो मी, इंटरनेटवर स्टार माझावर येऊन गेलो. हे उलटी खंजेरी, जसं ते एकलव्याचा धनुर्विद्येत पारंगत झालता ना. पण गुरुनं शिकवलं नव्हतं, दुरून पाहिलं त्यानं. कारण आदिवाशाचा होता ना. असं माल व्हायला शिक्षणाच्या बाबतीत असंच व्हायला आता.
मारे बाबासाहेब सांगतात शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि ते प्या. पण हे शिक्षण संस्थेचे संस्थापक याईनं भांडवलदारी करून टाकली. बाप अध्यक्ष त्याची माय उपाध्यक्ष आणि त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव 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 मावस भाऊ चुलत भाऊ साळ भाऊन भाळ खाऊ. माझ्या माय बापो शिक्षणाचा पट्ट्याबोळ करून टाकला. येईनं डीएड करायचा आहे 2.5 लाख, बीएड करायचा आहे 1.5 लाख, गुरुजी लावायचा आहे 9 लाख आणि संस्थेमध्ये त्याच बियाणं घालतात. तुकाराम महाराज तुम्ही तर सांगतात जोडून या धन, म्हणून यायची अवल्यात चांगली पैदा होत नाही. हे संततीसाठी संपत्ती कमावतात, परंतु उलट आहे. संततीसाठी संपत्ती कमावणारा फेल आहे, पण संपत्ती कमावणारी संतती पैदा करा. वा खटोळू साहेब, गौतम भाऊ खटोळू. आणि म्हणून संपत्ती जाग्यावर आहे. टाळ्या वाजवा. आणि तिच्या धनातून कमवल्यावर कीर्तन सप्ताह घेतच नाही, तमाशा सप्ताह घेते तो. हरिनाम सप्ताह आजच्या दिवस पाया पडतो मी. आजच्या दिवस धीरे धीरे चालू दे, पण हे गाणं बदलो. 200 रुपये घे. इसका चिंगडी डसली हा एखादी गावळण म्हण. ठुमकत ठुमकत नाचते डोलत, ठुमकत ठुमकत नाचते डोलत, वाऱ्याच्या तोलान, वाऱ्याच्या तोलान. घागर घेऊन निघाली पाण्या गवडण. कार्तिक घागर घेऊन गायकवाड. निघाली. तरी याले माडाचा प्लॉट दिला नाही कार्तिकले, सोनालीले दिला. म्हणून वाजले तर बारा. जाऊ द्या ना घरी मला वाजलत बारा. गेले नांदेडले. आदर्श घोटाळा जिंदाबाद. बाबू मोठं गणित आहे. मला 10 वाजेपर्यंत बजेट बसवायचं आहे. मला 1 तासात तर मशीन गरम होत नाही, पण मी लेट झालो. आता लेट होणार नाही. काल मी रात्री हिंगण गाठले होतो. खटोळ बाबांना मी विनंती केली. पहिले तर जुळत नाही महाराज. 4 वर्षापासून मी, मागच्या वर्षी माझा मित्र आलता ना संदीप पाल, आणि मला आनंद हा वाटते हरिनाम या कीर्तनी सप्त्याचा, की या 10 दिवसात आगळे वेगळे बोलावतात. नाही तर माझं कीर्तन सांप्रदायिक नाही ना. आता आम्हाला ते तिकडे विदर्भात तुकडोजी वनगाड गे बाबा, आणि लहानपणापासून तेच ऐकलं ना. जसं आई पाळण्यात तेच म्हणे ना. मग सांगितलं नाही का काकू मी, महालात चोर शिरले चोरोनी द्रव्य नेले. महालात चोर शिरले चोरोनी द्रव्य नेले. ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या. या झोपडीत माझ्या आनंद साठवावा. या झोपडीत माझ्या आनंद साठवावा. धरतीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे. धरतीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे. आकाश ते बोंबलते. मुझे नींद नाये हो. वावरात ये तूर कांड्याले, तुरीची डाळ, कामधेनू हॉटेल आहे कुलकर्णी भाऊची. दोघही नवरा बायको बिझी आहेत. तुरीची डाळ तुमची, राईस प्लेट कुलकर्णी भाऊच. कामधेनू वा. एकट्याच नाही भाऊ बसत. सरपंच आहे ना ते पिंपळगावचे,
आणि ते बाई ते हॉटेल चालवते, मंजुषाबाई कुलकर्णी. वा. आणि आमची बाई म्हणते मला वेळच नाही, माझी देवपूजा चालू आहे, माझा उपास आहे. खापरखुंड्यासारख्या दिसता उपास धरू धरू पुऱ्या हालत खराब केल्या. हालत नाही पावल्या. माग बसा, थोडेसे वयानं जरा मोठे असणारे माग बसा. जास्त बायाचा उपवास धरणाराची हालत नाही पावल्या जात काकू. इल्लू इल्लू इलू 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 इलू. तिकडे माय कुल्लू मुल्लू मुलू मुलू इलू इलू बाप हुल्लू मुल्लू. मुलू मुलू इलू इलू इलू. मग दोघांच्या पोटी वानेराचं पिल्लू. थांब, 2 पोरी झाल्या तरी आय लव्ह यू. माझ्या माय बापू आपली बर्बादी कुठे होऊन राहिली म्हणून मी खुलेआम विनंती करीन माय बहिणीले, गरीबाच्या बायकाईनं उपवास कमी धरा, एकादशी धरा, चतुर्थी धरा. तुम्ही म्हणसान मी 7ही दिवस उपास धरीन, मोठ्या लोकांच्या बायकाईनं दररोज उपास धरा, कारण ब्लड प्रेशर. इकडे दिवसभर काम करते, कुठून उपास धरी. सर्वात जास्त बिमाऱ्या जर बायाले होत असतील, मी डॉक्टर लहाने साहेब आहे तिथं, मला डॉक्टरला विचारलं, मी पारनेरचे डॉक्टर सय्यद, त्यांनी सांगितलं मला, मेडिकलचा रिपोर्ट घेतला, जास्त उपवासाच्या पायी महिलांना बिमाऱ्या होतात आणि त्याचं कारण अति उपवास. बरं, फराळाचं काहीच नाही, 20 ग्रॅम साबुदाणा आणि 25 ग्रॅम शेंगदाणे. ग्रामीण भागातली काय पोझिशन आहे, साहेबाची बायको असली तर विचारू नको, महिन्याच्या महिन्यात दे धनाधन, जेवढं जेवते त्याच्या डबल फराळ करते आणि दिवसभर धंदे काहीच नाही, दिवसभर फिनिशिंग, सर्व्हिसिंग, ड्रेसिंग, क्रिचिंग, आणि इकडे दिवसभर काम करते वावरात आणि पोटात आग पडेल, मग हालत चालली डाऊन. मग ब्लड कमी झालं की टीबी, आणि टीबी झाल्यावर नवरा म्हणते इले 2000 आले पुरत नाही, 500 दुसरी येते, आणि मान झाले बायको आणायला टाइम नाही. आणि तुमची सासू सांगते बाबू तुले टीबी आहे, तिले टीबी आहे, इले वागू नको दुसरीकडे, आणि त्याला बायको आणायला टाइम नाही. वाजवा रे. आणि गाणं मंडपात जाताना बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. तुम्ही तर गेल्या ना जीवन, तुमच्या पदरात काय आलं. म्हणून मी आई बहिणीले खुली विनंती करीन, माली माय आज दम्याची शिकायत आहे तिले, उद्या तिले आदर्श माता पुरस्कार आहे सत्यशोधक समाजाकडून साक्रीला, आणि मला आदर्श पुत्र म्हणून पुरस्कार आहे. तसं आहे ना, आम्ही देवाच्या मागे लागतो आणि घरातल्या माय बापाला विसरून देतो. आपलं तेच तर झालं. एवढा मोठा विठोबा कशामुळे विठोबा झाले तुम्ही सांगा ना. पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. एवढा मोठा विठोबाची सुरेख मूर्ती बसवली, पण स्वतः येऊन नाही बसला. माझा विठोबा ते हलकं हलकं काय राहते ते, ज्याचा विठोबा बनवला, थर्मोकॉल, थर्मोकॉलची सीट आणली आणि कलाकारानं विठोबा बनवला. म्हणजे विठोबाला कोण बनवलं? इच्छा विठोबाले कलाकारानं बनवलं. हे कलाकार आहेत का बनवणारे? इथं नाही आहेत, इथं बनवणारे ज्याईनं हे विठोबा बनवले. बाबू किती सुरेख मूर्ती बसवली. तिकडे तुकोबाराया बनवले, ज्ञानेश्वर माऊली. वाह, केवढी कला आहे त्याच्या हातात. मी त्या कलाकाराला वंदन करतो. किती सुरेख कला आहे. पण पांडुरंग स्वतः नाही आले इथं, पांडुरंगाले आणा लागलं. विटेवर भगवंत स्वतः उभे नाही राहिले. पुंडलिका कोणाच्या सेवेमुळे बाबू? बोला. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटीवारी म्हणा,
धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी. आणि तुम्ही त्या मूर्तीवर लक्ष नाही ठेवलं तर काय होते मालूम आहे? तुकडा पडला. असं आम्ही जास्त देवाच्या आहारी गेलो, देवाच्या आहारी जास्त गेलो की देवाचाही तुकडा पळायला भेट नाही, अशी अंधश्रद्धा आपल्यात टिकते. आम्ही ज्या मायबापाच्या सेवेमुळे विठोबा पांडुरंग आले त्या मायबापालेच विसरतो. खटोळ साहेब मायबापाले विसरले नाही. मी वंदन करतो खटोळजींना. आपल्या वडिलाच्या निमित्त आपल्या वडिलाची आठवण राहावी, आपल्या मायबापाची आठवण राहावी म्हणून हा एवढा मोठा कीर्तनी सप्ताह घेतात की लोक 31 डिसेंबरले दारू पितात. कारण पेनारा सारखा जगात त्याची दलितरी आहे बाबू. आयुष्यात कोणत्या दारू सारखं वाईट व्यसन नाही. अनेक बायका ते विधवा करून टाकलं पेनार राहिले. तुमच्यामध्ये एखादी बाई बसून आहे काय पेनाराची बायको की जिचा नवरा मरण पावला दारूच्या पायी? हाय काय एखादी आई? असतील तर उभ्या राहा. ज्या बाईचा पती मरण पावला दारूत ते बाई एखादी आई आहे का बसून तुमच्यात? हा राहा ना उभ्या, उभ्या राहा आई तुम्ही. अरे बापरे, सांगा बाबू. वंदन करतो आई मी, यासाठी वंदन करतो. तुम्हाला यासाठी उभं केलं, तुमच्या पतीचा अपमान नाही हा. परंतु तुम्ही उभ्या राहिल्या की मा पती दारून गेला, बरोबर. मी काही तर नाही करू शकत माय, पण दे 500 रुपये. एक साडी घ्यायचं माय आपल्याकडून, भावाकडून. वंदन माझे नाही, हे माझ्या दररोजचा रूल आहे. जे बाई उभी राहिली तिला मी 500 रुपये दररोज देतो. तू काही कर ना, कीर्तन या सप्ताहात देऊन टाकणार. दे रे बाबू, नेऊन दे. हंबरून वासर आले चाटी जवा गाय, तवा मली गाई मधी दिसते माझी माय. म्हणून हे पेनार आले उदाहरण आहे. आई उभी राह. एखाद्या गरीब बाईले देऊन टाकणं ते 500 रुपये तुमच्यापेक्षा, कारण तुमची परिस्थिती खाऊन पिऊन चांगली आहे. एखादी कोरड भाऊ अशीन तिले देऊन टाकणं ते ते सावळीशी बाई आहे तुझ्या माग. मावशी तुमच्या माग ते सावळीशी बाई आहे. तुमच्यापेक्षा परिस्थिती लूज आहे त्या बाईची, ते सावळीशी. हे हिरवी साडी ते देऊन टाका, जाऊ द्या तिकडे. ज्याचं पोट भरेल आहे त्यानं उपाशी लोकांचा विचार करावा. हातवर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला गोपाला गोपाला. बोलो जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जरा जोरात आवाज द्या. राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. कर्मयोगी गाडगे बाबा की जय. तथागत भगवान बुद्धांचा, जय असो. मोहम्मद पैगंबरांचा, जय असो. येशू ख्रिस्ताचा, जय असो. सर्व धर्माचा. जय असो. मला सांगा ना बाबू, हे संताची शिकवण आहे आम्हाला. मोहम्मद पैगंबरानं काय सांगितलं? माँ के पाव के तल्ले. हा बोला. हे मोठ्या माणसाने बोलत चालते. माँ के पाव के तल्ले उभे राहा. जन्नत म्हणजे स्वर्ग आहे. आणि तुकारामाने काय सांगितलं? माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्था. कॅसेट पाठवतो. हाताना जाऊ द्या रे. फेकू नको रे बेटा, फेकू नको. हे फेकते वाटते. अधिक महिना फेकू नको. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिका काय केले, पुंडलिका काय केले, परब्रह्म उभे केले. परब्रह्म उभे केले. कैसा होई सावधान हृदयी धरी नारायण. हृदयी धरी नारायण, हृदयी धरी नारायण, हृदयी धरी नारायण, हृदयी धरी नारायण. तुका म्हणे माय बापे, म्हणे माय बापे. आणि गौतमजी खटोळ साहेब तेच काम करून राहिले.
तुका म्हणे माय बापे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे. ते माय उभी राहिली ना तर सर्व लोकाईत म्हणाले हुरहुर लागली की त्या मायचा पती दारूने गेला. म्हणून तुमच्यात कोणी पेणारे असतील तर तुमच्या मायचं इमान आहे. आयुष्यात दारू प्याल तर तुमच्या मायचं रगत प्याल तुम्ही. हे तुम्ही मायनं लेकराले सांगा. आज आम्ही पाहून राहिलो तरुण पिढी इतकी बर्बाद झाली दारूच्या पायी. अरे बापरे, जवान पोरण गव्हर्नमेंटने बियर बार खुले केले. गांधीजीचा देश आहे म्हणते. राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय. आणि पुरा राष्ट्रपिता सुरू करून टाकलं. पुरा राष्ट्रपिता दारू प्यायले जाते तर गांधीजीच्या फोटोचा नोट नेते. दारू प्यायला गेला तो कोणाच्या फोटोचा नोट? बोला. गांधीजीच्या. म्हणजे दुकानदाराला काय म्हणते, गांधीजी घेईन 100 ग्रॅम. केवढा मोठा अपमान आहे गांधीजीचा बाप. अबे नोटावरचा फोटो तो बदला, एखाद्या दुसऱ्या नेत्याचा टाका, आदर्श घोटाळ्यातला. नाही तर तो परवा आमदाराले मर्डर करून टाकला ना त्या बाईनं. दे रे ते गाणं म्हणू दे रे म्हणून हे गाणं लिहिलं. आपलं कीर्तन वर्तमान आहे. जुन्या गोष्टी सांगत नाही मी, कारण या लेकराईले त्या रिकाम्या गोष्टीची काय गरज आहे. यायले पाहिजे विज्ञान, कम्प्युटर. या लेकराले पाहिजे सावित्रीबाई फुले. बाकी काय सांगू मी या लेकराले पाहिजे, मा बहिणीले पाहिजे जिजाबाई. उद्या रॉकेलचा डब्बा तुझ्या हातात नाही आला पाहिजे. नाही तर बायकाईचं प्रेम रॉकेलवर खूप. घरात झगडा झाला की आय लव यू रॉकेल मिट्टी का तेल. मेरा मरने को दिल करता है रे बाबा, मेरा मरने को दिल करता है. तो पती सरळ म्हणते दुसरी करणे को दिल करिता है रे बाबा, दूसरी करने को दिल करता है. नहीं लाने को जी चाहता. माझ्या बहिणींनो, तुमच्यामध्ये जिजाबाई उतरू द्या. नाही रे बेटा, जिजाबाईनं तलवार हातात घेतली. तू तलवार नको घेऊ, तलवारीचा काळ नाही. तू पेन घे हातात माय. पेनचा वापर कर. प्राध्यापिका होय, कलेक्टर होय, तहसीलदार होय, एसडीओ होय. आताही काय तुम्ही बाया कमी आहे का आई? राष्ट्रपती हे तरी ओनली पती. तुमची काय पोझिशन आहे सांगा बर? फक्त पती. हे तर राष्ट्रपती. एवढंच नाही तर लोकसभेची सभापती मीरा कुमार, बाबू जगजीवन रामची पोरगी. ते चर्मकाराची पोरगी. राम राम सब कुछ कहे, कांशीराम ले न कोई. एक बार कांशीराम ले तो उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री होय. प्रभू रामचंद्राचे चरण लागले तर अहिल्याचा उद्धार झाला. आणि ज्योतिबाचा शिक्षणाचा बायाले हात लागला तर करोडो माई बहिणीचा उद्धार झाला. देवासारखं काम केलं ज्योतिबानं. नाही तर तुमची काय ताकद असती? तुम्ही इथं माणसाईने येऊ दिलं असतं का तुम्हाला? घर के बाहेर मत निकलना. लागल तर मी थिएटर मध्ये जातो. जवळचं थिएटर नसलं तर बारशीले जातो का लागे अंधारात. पण तुम्हाला बाहेर नसतं येऊ दिलं माय. तुले सभापती होऊ दिलं असतं, तुम्हाला पंतप्रधान राष्ट्रपती होऊ दिलं असतं. हे सर्व ज्योतिबा फुल्याची सावित्रीची कृपा आहे. आणि वरून बाबासाहेब आंबेडकर आले नसते, घटनेमध्ये तरतूद केली नसती तर फेल झाली असती, मेली असती देवी अंगात आणू आणू. म्हणतो देवी अंगात काय आणत? एखादी कलेक्टर बाई आणून दाखव बरं अंगात. विनीता शिंगल ते नाही येणार. बरं सावित्रीबाई फुले आणून दाखव, ते नाही येणार. जिजाबाई आण, तलवार फिरवा लागल, ते जिजाबाई नाही आणणार. क्या है देवी का नाम? श्रीदेवी. श्रीदेवी. क्या होना देवी को? शाहरुख खान होणार. पिया पिया वो पिया पिया वो पिया पिया वो पिया. अजूनही भीड
मध्ये हा प्रकार चालू आहे, भूत भानामती करणी जादू. आता मला 26 जानेवारीले 51,000चा पुरस्कार आहे अमेरिकेच्या लोकांचा, भारतामधले लोक जे अमेरिकेत राहतात. कशामुळं? मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. आयुष्यात पाया नाही लागू दिलं कोणाला. पाया नाही, सोंग केले नाही, केस वाळवा, कपडे घाला. आता कुंभमेळ्यात महाराज लोक पाहतो ना आम्ही. आपला वारकरी संप्रदाय निर्व्यसनी मंडळी आहे. नाही तर तुम्ही कुंभमेळ्यात घुमा, हे बबूत्या लावून घेते आणि दिवसभर गांजा पेते बहादर. जय भोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले. नाही तर दोघही तसेच मेले. म्हणून तुकडोजी महाराजांनी लिहिलं, साधू संता दुरुनी वंदावे, घरी नेऊनी नाही. साधू संता दुरुनी कधी या महाराज लोकांत नित्यानंद पैदा होईल याची गॅरंटी नाही. साधू संता दुरुनी वंदावे. महाराज तुम्ही काय कमी अभंग गाथेत लिहून ठेवलं काय बाप्पा? तुम्ही तर सरळ दिलं. महाराज कसे पैदा झाले? कामधंदे जिवारेले, पोट्टे जास्त पैदा केले, अक्कल काही वापरली नाही, मग पोट काही भरत नाही, मग महाराज. आणि महाराज म्हटलं की नो नेट. पाया पडा. हो. सुखी रहा, तुमचे लफडे चालू ठेवा. बाई तुम्ही पाया पडा. टाळ्या वाजवा, टाळ्या, हार टाका. पुत्रवती मरो तुझा पती, उद्यापासून लागो महाराजांच्या हाती. चल संन्यासी मंदिर में. पण माझ्या तुकोबाराया तुम्ही सावधान केलं आम्हाला. काळ पडला साधू झाला, काळ पडला साधू झाला, काळ पडला साधू झाला, काळ पडला साधू झाला. कपडे रंगायाशी गेला, कपडे रंगायाची गेला, कपडे रंगायाची गेला. कपडे काढून केली जोडी, भिक्षा वाडा माय बाई. भिक्षा वाडा माय बाई, भिक्षा वाडा माय बाई. भिक्षा खाऊनी लठ्ठ झाला, भिक्षा खाऊन लट्ट झाला, भिक्षा खाऊनी लठ्ठ झाला. ताटी उघडा याशी गेला, काठी उघडा याची गेला. तुका म्हणे ऐसे संत, तुका म्हणे ऐसे संत, जिते घालावे मातीत. म्हणे ऐसे संत जिथे घालावे मातीत. तुका म्हणे ऐसे संत जिथे घालावे मातीत. काय बाबा उपकार केले तुकोबार आहे तुम्ही. भगवान बुद्धानं 2500 वर्षाच्या अगोदर सांगितलं, ते 400 वर्षानंतर तुकोबारायानं सांगितलं. म्हणजे तुकोबानं 400 वर्षाच्या अगोदर सांगितलं, ते गाडगे बाबानं तुकडोजी बाबानं 50 वर्षाच्या अगोदर सांगितलं. बापू देवडीचा देव मेला रे, याचे पुढचं हा कॅसेट. देवडीचा देव मेला रे. हा बोला, माहित असलं बोलत जा. हे नाही मालूम, संताचा विचार नाही मालूम. बर हे दुसरं ओळखा बर. या 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 रे, अरे ये रे. हा हा बाबर किती छोटा बाळ आहे. माहित तेवढं तेवढं. अरे जे येईल तेवढंच म्हण. आता म्हटलं ना तुझ्या खाली राहू दे. ये रे, घे माईक परत होय. घे माईक घे तू. घागर नळाला लावली, पाणी सुटाया लागले. घागर नळाला लावली, पाणी सुटाया लागले. या शेतकरी राजाला ग्रामगीता ही दिली, जीवन कसं जगा ग्रामगीता ही दिली म्हण. अरे जीवन कसं जगा ग्रामगीता दिली. या शेतकरी राजाला. गुरुकिली दिली. लेकर हुशार आहेत भाऊ, तोही हुशार आहे. बरं घे पुस्तक बेटा. तेवढं तर म्हटलं बाळ हुशार आहे. हाई तू तर याच्यापेक्षाही हुशार आहे. घे बेटा, चांगला आहे. तू ये, तू ये ना, तू तर वर ये बेटा, वर ये ना. एकदम संमोहनाचा प्रकार सांगतो. हे बेटा एक साथ स्टँड अप.
सिट डाऊन. स्टँड अप. काय नाव रे बाळा तुझं? विष्णू. पुराण नाही, विष्णू म्हटलं की पुराण. एक साथ सलामी देगा विष्णू. सलामी दे. खाली कर. त्याला जे सांगाल ते ऐक. हे लहान लेकरं कसे आहेत, अनुकरण प्रिय आहेत. यांना जे सांगाल तेच ऐकतात. माणूस जन्म गमावला कीर्तन ऐक्यात, पण तोंडातला तंबाखू पण नाही. जय हरी चुना आहे का थोडासा? मी म्हणतो जय हरी म्हणतो, चुना आहे का थोडासा? जय भीम बिडी आहे का? अबे जय भीम म्हणतात बिडी. भगवान बुद्धानं घरादाराचा राज्याचा त्याग केला. पांडुरंगानं सर्वस्व अर्पण आपल्यासाठी केलं. निज रूप सर्व जीवन भक्तासाठी दिलं. निज रूप दाखवा. एक साथ विष्णू सलामी देगा. सलामी दे. ओके खाली कर. टाळ्या तर वाजवा. सर्वसाधारण माणसाचा पोरगा आहे म्हणून टाळ्या ना वाजवत नाही. मोठ्या माणसाचा असला तर. गरीबाची म्हैस गर्भवती नाही राहत, मोठ्या लोकांचा हल्या गर्भवती राहत. त्याला गरिबी श्रीमंती हाच तर वाद आहे. मी लहानपणी शाळेत गाणे म्हणू, डॉक्टर लहाने साहेबांना सांगतो लहानपणी गाणे म्हणू, पण मला 5 रुपये कोणी बक्षीस नाही दे. आता 51,000चे 2 पुरस्कार भेटले मला. मग तुम्हाला वाटते का मी बँक बॅलन्स वाढवलं का? 26 जानेवारीला 51,000चा पुरस्कार आहे आणि 22 जानेवारीला मा मायच्या मा बापाच्या हातानं 50,000चे कपडे वाटून राहिलो येणाऱ्या 22 जानेवारी. कारण मा माईले लुगडं भेटे नाही. आई गुजरात्याच्या बायकोची साडी घाले माई माय आणि डोक्यावर पदर काही ये नाही, गोल साडी आणि नऊवारी. माई बुडी जुनच याचीच लेलँड. तो पदर काही ये नाही तर मा गावातले लोक म्हणे सत्यपालची मा हिरोईन दिसते. इतकं मारलं मला बाबू. आणि म्हणून मी कपडे वाटून राहिलो. माल्यावर तो टाइम गेला ना. आता पैसा लोटांगण घेते. आता परवा राजेश टोपे साहेबाचा वाढदिवस आहे आणि त्याच्यावर कीर्तन माला आहे. थोरात मंत्री आहेत, संगमनेरले आहो मी. 15 तारीखले त्याच्या वडिलाची पुण्यतिथी आहे. आता दररोज मंत्र्याचे वाढदिवस कीर्तनानं साजरे होतात, मुख्यमंत्र्यापासून बाळासाहेब ठाकरे पर्यंत. बदललं ना, कला हातात आली ना. नाही तर पंक्तीले नव्हते बोलावत मले. बाबू गुण जेवढे मी डॉक्टर लहाने साहेब आहेत, शल्य चिकित्सक. तुमच्यामध्ये गोविंदरावजी कदम आहेत, पंचायत समितीमध्ये इंजिनियर आहेत. जोगदंड आहेत. तुमच्यामध्ये अनेक रत्न आहेत. कोणी ऑफिसर आहेत, कोणी ग्रामसेवक आहेत, पटवारी आहेत, कोणी फॉरेस्ट मध्ये आहे. जेवढं होईल तेवढी सेवा करा. कोणी माझ्या बहिणी शिक्षिका आहेत, प्राध्यापिका आहेत. जेवढं होईल तेवढी सेवा करा. तेवढा त्यागच तुमच्या कामात येईल. नाही तुमची क्वालिटी द्या. लक्ष दे. शेड देतो मी. घे बस. चप्पल काल फक्त पायातली. मला धोका होता ना म्हणून घे. अर्जंट ये. त्यात सायलेंट आहे रे तू. दे त्याला हात मागे. ठेवून दे रे केश. एक साथ सलामी देगा. सलामी दे. तुझं नाव काय? खाली कर. आधी अजिंक्य. सुंदर नाव आहे बेटा. नाही तर आमच्या टाइमले नाव होते महादेव, गणपत. तू सुख करता. आता अजिंक्य स्टँडर्ड नाव आहे ना. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरग सॉफ्टवेअर. आता आमच्या टाइमले माय तिफन, बाप डवरान, पोट्ट वखर आणि सुरू मग काय माती तो माती तो. वा अजिंक्य दादा. शाळेत हुशार आहे अजिंक्य. कितवीला आहे तू? बोल. पहिलीले. पण अजूनही नापास नाही झाला. झाला का? पहिलीत आहे, गेलाच नाही ना दुसरीत. एक साथ अजिंक्य सलामी देगा. सलामी दे. खाली कर. वर कर.
खाली कर लवकर लवकर बेटा टाळ्या वाजवा रे वा वा ओके हे बाबू हा हाफ पॅन्ट धोका देऊन राहिला ना घे रे माझ्या बाळा याच्यातलं एखादं भजन मंजू बेटा मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही रे देव काही बाजारचा भाजीपाला नाही नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही रे सोन्या चांदीचा देव त्याले चोराचा भेव त्याने चोराचं भेव बिस्किटचा देव त्याले पोट्याईचा भेव त्याले पोटेचा भेव दगडाचा देव त्याला वडराचं भेव लाकडाचा देव त्याले अग्नीचा भेव देव बाजारचा भाजीपाला नाही रे ओ नाही भाव म्हणे देवा मला पाव देव शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे माय विठ्ठल बाप विठ्ठल 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 माय विठ्ठल नाही तर आम्ही कशात देव पाहतो तुमच्यामध्ये असतील ना काही बहादर मी एका इंजिनियरच्या घरी गेलो म्हटलं नमस्कार इंजिनियर साहेब जय जिजाऊ का हो हा फोटो तुमच्या मायचा आहे का म्हणे नाही माझ्या आईचा नाही तिच्या आईचा फोटो आहे घर याच्या बापाचा फोटो तिच्या आईचा म्हटलं का हो घर तुझ्या मायचं घर त्या फोटो तिच्या मायचा माधुरीच्या मायचा घर तुमच्या बापाचा फोटो तिच्या मायचा मग तिच्या मायच्या शेजारी तुमच्या बापाचाही फोटो 15 मिनिट लावा कहो ना प्यार है कहो ना प्यार है अरे त्या बाईनं विचार करावा त्या मुलीच्या आईवडिलानं तुमच्या पत्नीला जन्मास आणलं त्याचा काय फायदा सांगा बरं पोरीचा बाप म्हणजे बैलाचा बाप स्त्रीचा जन्म कसा घातला येड्या या देवान जसा बैल भेटला हा बिना भाड्यान पण तुम्ही मायबापामध्ये देव नाही शोधत विठोबा मायबापाच्या सेवेत आले भाऊ पण आम्ही मायबापाले नाही तुम्हाला प्रतिज्ञा पाठ आहे ना रे विद्यार्थ्यांनो म्हणा बरं भारत माझा देश आहे म्हणा सर्वजण बोला सारे भारतीय माझे बांधव आहे देशावर माझे पण लग्न झालं की देश नाही ना मायबाप नाही सासरवाडी माझा देश आहे सारे सगळे सोयरे माझे बांधव आहे बायकोवर माझे प्रेम आहे प्रेम आहे माझ्या सासऱ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे अभिमान आहे माझ्या सासऱ्याचं जावई माझ्या सासऱ्याच्या सासऱ्याचं जावई जावई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन सदैव प्रयत्न करीन मी माझ्या सासू सासऱ्याचा मेवण्याचा मान ठेवीन आणि मेवणीशी प्रेमाने वागेन माझ्या सासऱ्याला बर्बाद करणे यातच माझे सौख्य समावले आहे तर देवीले मानता तुम्ही विकून माय बहिणीले देवीले मानता दगडाच्या देवीची पूजा कराल दुधाचा अभिषेक कराल आणि जिता सुनबाईच्या बापाकडून पैसा खाल सांगा बरं भाऊ कणकीची गाय कराल आणि जिती गाय कसायले विकाल मी तर त्या दुग्गल शेठजीले धन्यवाद देतो गाय हमारी माता आहे म्हणा गाय हमारी माता है गाय हमारी मग बैल काय तो बाप नाही
न घडो कोणीही जीवाचा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजन. अरे प्राणी मात्रावर प्रेम करा. आमची गाय माय आहे, बैल बाप आहे, गाय हमारी माता है. बैल काय बाप नाही, म्हैस काय मावशी नाही, आणि बकरी काय आत्या नाही. आमचे ड्रायव्हर धनगर आहेत, आता गाडीवर आहे. त्याच्या पत्नीला दूध कमी होतं, मग बकरीचं दूध दिलं. दूध तर मायचं आणि बकरीचं फरक काय आहे? आम्ही काही लोक म्हणते आम्ही बकरा खातो, म्हणजे काय? अरे मांस मांस सब एक ही है. मानव बकरी गाय, ऐसा मानव चुतिया बड़ा प्रेम से खाए. चुकून अंडे खाऊ नका. तुम्ही मारवाडी गुजराती जैन पहा ना. तुमच्या थांब रे, तुझ्या वेळेस भांडण चालू होतं का? म्हणून मी माय बहिणीला सांगतो, शिन्मे फिनमे धारावाहिक पाहत नको जाऊ, असर होते लेकराईवर. हा ज्या धारावाहिकी त्याच आहे टीव्हीत, याची त्याच्या संग, त्याची याच्या संग, याची त्याच्या संग. आत्महत्या कशी करावं टीव्हीत शिकवते. दुर्दैव आहे बाबू. आणि ते येऊन जाऊन लक्षवाली येते कमी कपड्यात. कोणती हिरोईन आहे रे बेटा ते? बोला. हा हा बोल. नाही नाही, लक्षवाली दुसरं. हा ऐश्वर्या आहे. ये बेटा ऐश्वर्या. त्याला नका हो, लहान पोराला नका पाठवू, त्याला काय कळते हो. त्याला दिलं ना मग. दिलं ना पुस्तक. त्याचा बाप आहे ना धृतराष्ट्र मांग. एक पुस्तक दिल्यावर डबल डबल पाठवते. याच्या पायी सत्यानाश केला आपण लेकरायचा. मी त्या लेकराची इज्जत केली की नाही, एक पुस्तक दिलं मग डबल त्याला पाठवायचं काही काम आहे तुमचं? पण माणूस धृतराष्ट्र होते आपल्या अवल्यासाठी. जो धृतराष्ट्र झाला त्याच्या पोट्याचे हाल पाहिले ना, काय झालं तुम्ही? झालंच. आता मला बोलता नाही येत, अंदाज लावा तुम्ही मी कोणाला दगड मारला. म्हणून म्हणतो पोराईवरी हिशोबानं. कोणती हिरोईन? ऐश्वर्या. लक्ष मध्ये अशी ओरिजिनल. एक अंग धुना आहे का एवढ्या कमी कपड्यात? म्हणून तर चष्मे लागले. लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणून तू पाहत नसत. पण हा उत्तर कसं दिलं त्या शहरातले लोक लय हुशार. अवघ पाणी खराब तुम्हीच केलं रे. संडासले गेले की बटन दाबलं की भद 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 पाणी पडत राहते. बस. आम्ही तरी 25 ग्रॅम मध्ये फुल गेम जमवतो स्टेपनी सहित. ठेवत जा पुस्तक लवकर. आणि माझं कीर्तनच 41 तास चालते ना बाबू ग्रामगीतेवर. ग्रामगीतेचा सप्ताह असते ना आपला. पण आता एवढ्या टाइमात मला 10 कमी असताना टाइम भेटला. कारण त्याची गलती नाही, मी लेट झालो ना. कारण नाव सत्यपाल आहे. 100% खोटं काम. राव साहेब घरात नाही दाना, राव साहेब म्हणा. नाव ज्याचे वाघ मारे उंदीराला घाबरे. नाव पण घाल मात्र तो बरे. तुमची अजून ऐकायची असेल तर 12 वाजता सह्याद्रीवर राहू मी. रात्री आज 12 वाजता धीनाधीन धाव. तिथेही मजा आली. झी मराठीवर तर माझा ड्रायव्हर पळत आला. म्हणे महाराज आज तुम्ही बोलू नका. म्हटलं काय? म्हणे कमी कपड्यावर बोलू नका. आज हिरोईनी म्हणे तुमच्या समोर एकदम 1/4 मध्येच आहेत. त्या दिवसपासून मोतीबिंदू झाला मला. कारण तुकोबा आहे. तुम्ही काही चुकीचं सांगितलं का बापा? सुंदर मुलीला पाठवलं ना तुमच्या जवळ. पण माझ्या तुकोबा रायानं सांगितलं पराची येणारी रुक्माई समान. संत कसा असावा? माझ्या गाडगे बाबा सारखा, माझ्या तुकडोजी बाबा सारखा, माझ्या तुकोबा राया सारखा, नामदेवा सारखा, चोखा मेळ्या सारखा, नरहरी सोनार, नामदेव शिंपी, गोरोबा काका, चोखा मेळ्या सारखा, माझ्या सावटा माळ्यासारखा, भगवान बाबा सारखा बाबू. संत कसे असावे? एक कान फुके अजिबात नसावे. कानच फुकते माणसायचे आणि बायकायचे. गुरु केला का तुम्ही? मंत्र देता. आता मला सांगा कान फुकल्यानं कुठं गुरु होते का? सायकलचा पंप घ्या, 10-12 नळ्या कानात घाला आणि पुरी फुकून घ्या.
गुरु नाहीये गुरगुर आहे कुत्ते तो भी ठीक आहे लेकिन ये लबाडे झूठ झूठ आहे आहे. कान फुकल्यानं गुरु नाही होत बाई तुम्ही गुरु केला का नाही. मंत्र देतो या हो. रात को आऊंगा मैं तुझे ले जाऊंगा मैं चोरी से आना चुपके से अरे जाना. गुरु तुकाराम महाराज शिवरायाचे होते भाऊ आणि शिवबाला सांगितलं पराची येणारी रुक्माई समान याले म्हणते गुरु स्वामी विष्णुदास नमो तैसे. तुम्ही सांगा विद्यार्थी भावांनो आपल्या बहिणीले आपण असं गाणं म्हणू काय तुझी जबडी है हे मस्त बोला मस्त तुझी जबडी. म्हणू का मोठ्यानं म्हणा म्हणू का बरं माल बहिणीले म्हणू का लैला ओ लैला म्हणू का चुलत बहिणीला म्हणू का बोलत जा शब्दान बोला. म्हणू का चुलत बहिणीला म्हणू का मावस बहिणीला म्हणू का मुन्नी बदनाम होई म्हणू का नाही म्हणणार सख्या बहिणीला म्हणू का पुस्तक मावस बहिणीला म्हणू का पुण्याच्या मुलीला म्हणू का बरं नागपूरची पोरगी आली तर म्हणू की नाही कसं रे ती आपली बहीण आहे का नागपूरची पोरगी आली तर म्हणू की नाही हाव कोण म्हटलं इकून एक आवाज आला घे रे पुस्तक घ्या घ्या ना. अरे घे ना हाव ज्यानं म्हटलं ते घे ना आपल्या कार्यक्रमात आनंद येते घे बेटा घे रे पुस्तक तू नाही रे तू लहान ये इकडे तू ये ना रे तू ये ना तो हाव म्हटलं ना तू हाव म्हटलं का ये मग आपल्या बहिणीले म्हणू का आपण चीज बडी आहे मस्त मस्त माईक घे माईक घेऊ माईक. तुझ्या हातात घे नाही नाही म्हणू चुलत बहिणीले म्हणू नाही माझ बहिणीले नाही पण नागपूरची मुलगी आली तर म्हणू की नाही हो हा समजा आपली बहीण गेली नागपूरला मेडिकल साठी नंबर लागला आणि आपल्या बहिणीला कोण म्हटलं चीज बडी आहे मस्त मस्त तर आपण मारू की ठोकू बोल मारू मार. मग तू दुसऱ्याच्या बहिणीला म्हणत तिचा भाऊ काय तुले आरती करीन का मग म्हणशील का नागपूरच्या मुलीला नाही किती लवकर जाग्यावर आला आरती करायला गेला आणि मंदिरच अंगावर आलं त्याच्या पण किती लवकर करेन त्याला आपल्या बहीणचं म्हणून तर गैर लड़की के तरफ आंख उठाने वाले एक दिन तेरी भी लड़की सयानी होगी आणि म्हणून बाबाजी तुम्ही जो मंत्र दिला तो आजही 400 वर्षाच्या नंतरही तुकोबा राया पराची घेणारी रुक्माई समान आम्ही म्हणशील काय मग? विष्णुदास नमो तैसे. चांगल्या संस्कारातला आहे सेकंड मारला त्यानं नारी रुक्माई समान पराती नारी रुक्माई समान. 10 कमी आहे मी भरत बुवा रामदासीजींना विनंती करतो नाही तसं नसते काय आम्हाला सांभाळा लागते कारण दुसरे महाराज आहेत आम्ही महाराज लोक खंजिरीची आवाज देऊ काय हा नाही गौतमजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझी ड्युटी कारण आहे मी सत्यपाल मला नाव कोण्या महाराजनं नाही ठेवलं गौतम भाऊ मला नाव माईनं ठेवलं समजले महाराजनं नाव ठेवलं असतं तर मी फेल झालो असतो पण मेरे माने नाम रखा आणि माईचं बाळणपणी मागीनच केलं हेही लक्षात घ्या गीताबाई मागीन वामन दादा आपल्या अण्णा भाऊ साठेच्या जातीची 5 मिनिटात सत्यपाल 5व्या मिनिटात मा बापाच्या हातात जू 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 मी खटोळ साहेबांना धन्यवाद देईन तुमच्या घरी आल्यावर मला कळलं की हे सागरासारखं हृदय आहे मला घरी नेलं मला वाटलं मी शिंपी आहो म्हणजे ओबीसी आहो ना मी शिंपी आहो मी आमची जात नामदेवाची जात आहे तुमचे पक्के आहो आम्ही फक्त नामदेव पायरीत ठेवली रे चोखा मिळाले तर बाहेरच ठेवलं पण तुम्ही नाही ठेवलं पांडुरंग कुणी ब्राह्मण कुणी महार करू नका असा विचार करू नका ही रीती शिकवली पांडुरंगानं नाही तर शिंपी हलकट समजते का तुम्ही शिंप्याले
आमची जात नसती तर ब्ल्यू फिल्म झाली असती, बिना कपड्याचे फिरले असते ते. भाऊ आपला कार्यक्रम तर बाकी आहे, पण आता खंजिरीचे आवाज देतो 2-3. या खंजिरीनं मला अमेरिकेत जाऊन राहिलो आता या 1-1.5 महिन्यात. पासपोर्ट काढले बाबू. त्याला मामाच्या घरी नाही नेव मावशी कोणी. उंदिरी ना थांबे साजी एवढी दलित दरी महाराज. अनाचा नशेकन उंदीर वैतागले. कोणी पंक्तीलेच बोलाय नाही. पहिली गोष्ट जेवायला बोलायच नाही. गरीबाने कोणी बोलावत नाही बाबू. पण उद्या महाप्रसाद आहे, थोडा भेटील पण अवघ्याने भेटील. इथं असं नाही म्हणणार तुझी जात हलकी आहे बाजूनं होय, तू उच्च आहे इकडे आहे. त्याला उच्च वर्णीयानं काय त्याच्या मायच्या पोटात 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला का? आणि मांग महार चांबार आदिवासी वंजारी काय अर्जंट आले का? मी येतो. लहाने साहेब जेव्हा नेत्रबिंदूचं ऑपरेशन करतात तेव्हा तुझी जात कोणती आहे हे पाहते का? नाही बाबा. तेच आहे ना आपल्या डोक्यातून इस्लाम खतरे में है. साला टेंशन वाढवते हिंदू मुसलमान. इस्लाम खतरे में है आणि हिंदू धोके में है. काही हिंदू धोके में नहीं, इस्लाम खतरे में नहीं. या दोघंही तर आग लावणारे मजे में है. म्हणून जरा तुमच्या डोक्यात येऊ दे. आम्ही सर्व एका मायचे लेकराव. एक राजा वारकरी संप्रदायात मुसलमान कीर्तनकार आहेत ना औरंगाबादले, आहे का नाही? मग काय कोई इस्लाम खतरे में तुमच्यातही कोणी मुसलमान बसून असतील? आहे का एखादा मुसलमान काका? हाय कोई असतील तर उभे राहा. हाय का चाचा एखादे मॉमेडियन? नाही तर दाखवून दिलं असतं. असतात पण ते म्हणते आपण हिंदू के कीर्तन में गए तो दूसरे लोग बोलेंगे. हाय बरं. मला उरुसवर कीर्तनाचा कार्यक्रम चालते भाऊ. म्हणून डोक्यातून जातीयवाद काढा, प्रेम द्या. तुकडोजी बाबा सांगतात सबके लिए खुला है मंदिर या हमारा. मी पहिल्यांदा एक खंजीर. तू सरळ बस ना बाबू. तुझ्या टाइमला सरकच होती का बाबा? सांगू का? तू आल्यावरच बोलतो 2 मिनिट. तू मंगा सारखा असा करत असा करत. शिजर व्हायला आहे का तुझ्या मायचं? लेकराईनं गडबड केली की शिजर करावं लागते. मामाईचे मागींच्या हातानच झाले. 1, 2, 3. त्याला आजकाल बायकाईचे शिजर होऊन राहिले. काऊन करतच नाहीत ना काही. फक्त रामदेव बाबा करत राहते. रामदेव बाबाचा व्यायाम म्हणजे अंधश्रद्धा नाही, चांगला आहे, करत जा. पण वावरात जाणाऱ्याला काय गरज आहे? कपडे धुणारीले ते कपडे धुणारीले तर ते काय होते? कपाल भारती डायरेक्ट 80, 88. आता काही काही लोकांच्या बायकाच काही करत नाहीत. दिवसभर फक्त ड्रेसिंग, फिनिशिंग, मॅचिंग. मग म्हणते सांगा राया, सांगा राया, सांगा मी कशी दिसते. अन सांगा राया, वावरात जाणारी म्हणती नाही कशी दिसते. आपली होय की दुसऱ्याची होय? हाला विठ्ठल महाराज आलेले आहेत. कारण प्रत्येकाचा वेळच आहे ना. खटोळ बाबानं 3 टाइम ठेवले ना, सकाळ दुपार संध्याकाळ. म्हणजे एक कॅप्सूल दिल्यानं काही पोट भरणार नाही, बिमारी कमी होणार नाही. 3 कॅप्सूल ठेवल्या. कोणतेही वापरा आणि कोणत्याही कंपनीची औषधी वापरा, बिमारी दुरुस्त करा. मी परत खटोळ बाबांना आमच्या अजून ऐकायची इच्छा आहे काय? आपली गाडी लागेल आहे इकडून बाजूनं ग्रामगीता. तिथून आपल्या कॅसेट आहेत 5 प्रकारच्या. ग्रामगीता कोण्या दुकानात भेटत नाही सांगून देतो. हे घराघरात विचार गेला पाहिजे. जसं तुकोबाची अभंग गाथा, बाबासाहेबाची घटना, मराठा मार्ग आणि ग्रामगीता. आज ज्ञानेश्वरी. आम्हाला हे काळाची गरज आहे की आम्ही गोंधळी गोंधळी ग्रामगीतेचे गोंधळी, ग्रामगीतेचे गोंधळी, तुकडोजी बाबांचे गोंधळी. माझ्यानंतर जे हरिभक्त परायण महाराजांचा कार्यक्रम आहे
तेही हजर झालेले आहेत. मी त्यांनाही वंदन करतो. तुम्हा मायबापांना तर बरं काही प्रश्नच नाही. माय मुखे म्हणा, माय मुखे म्हणा, पित्याची गणना कोण करी. माझं चुकलं सन माफ करा. अजून ऐकायची इच्छा असेल तर 12 वाजता मी पुन्हा आहोच सह्याद्रीवर धाधिनाधीन. आणि कुणाला कॅसेट साहित्य लागलं, आपल्या ग्रामगीता गाडी आहे टेपच्या उजव्या साईडनं घेऊन जा. जय महाराज एक हरी. विनंती करतो, 1 मिनिट.